Student, how are you? Now we have written all these formulae, examples, grammar in your English notebook. Okay. Further, grammar. This grammar is question paper. All the questions are in from the question paper. See always dash dash the truth. याच्यामध्ये टेल आणि से या दोनच शब्दाचं फिल इन द ब्लँक्स गाळलेल्या जागा भरायचे, परंतु काळानुसार भरायचे. से इकडे पास्ट टेन्स असेल तर सेड लावायचा, पास्ट टेन्स असेल तर टोल्ड, वर्तमान काळ साधा असेल सिंपल प्रेझेंट टेन्स, सी असेल तर येस क्रियापदाला लागायचं, नाही का, टेल्स किंवा सेज असं. किंवा पूर्ण भूतकाळ असेल, पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर टोल्ड किंवा सेड असं लावायचं. म्हणजे फिल इन द ब्लँक्स त्यानुसार आपण करायचं. पहिलं बघा, सी ऑलवेज डॅश डॅश द ट्रूथ. मग से होईल का टेल्स? से आणि टेल्स याच्यामध्ये फरक आहे, नाही का. मग सी आहे तृतीय पुरुष एकवचनी, म्हणून क्रियापदाला येस किंवा येस प्रत्यय लागतोच. एकतर सेज होईल किंवा टेल्स होईल, परंतु से इथं होणार नाही. ती बोलते, से म्हणजे बोलते, टेल म्हणजे सांगणे, म्हणजे सी ऑलवेज टेल्स, टेल्स होईल. TELLS टेल्स होईल. काय होईल? टेल्स. TELLS टेल्स. व्हॉट इज ही डॅश डॅश नाव. आता व्हॉट इज ही डॅश डॅश नाव, ही झालंय बघा. मग इज, आर, वेअर, वाज याच्या पुढं नेहमी V1 किंवा क्रियापदाचं काय लागतं, वर्बला ING प्रत्यय लागतो. व्हॉट इज ही डॅश डॅश नाव. टेल नाव नाही येणार, काय येईल? सेईंग नाव येईल. सेईंग, सेईंग नाव, SAYING, सेईंग नाव होईल. व्हॉट इज ही सेईंग नाव. काय बोलतोय, काय चाललंय. सी विल डॅश डॅश नथिंग अबाउट इट. आता बघा इथं टेल येणार नाही, आपलं से येणार नाही, आहे की नाही. सी विल डॅश डॅश नथिंग अबाउट इट. मग सी विल से, से नॉट येईल, नाही का. SAY, आहे की नाही. सी विल से नॉट, सी विल से नथिंग अबाउट इट, म्हणजे सांगणे आणि बोलणे. बघ, सी विल से इट, काय येईल? से. दे से दॅट ही इज इल. बघा, ते बोलतात, ते बोलतात की दॅट, काय बोलतात, तो आजारी आहे. म्हणजे बरोबर आहे का चूक आहे? इट इज ट्रू. से पाहिजे, बरोबर आहे, ट्रू आहे. काय आहे? ट्रू. TRUE, ट्रू आहे, हे वाक्य ट्रू आहे. जॉन सेड आय विल गो टुमारो, आहे का नाही. जॉन सेड, बघा इथं सेचा भूतकाळ सेड आलाय. जॉन सेड आय विल गो टुमारो, मी उद्या जाणार आहे. कोण बोलतोय? जॉन बोलतोय. मग से नाही येणार, जॉन से असं नाही येणार, चालू क्रिया नाही, भूतकाळ आहे. जॉन सेड, जॉनने सांगितलंय, आय विल गो टुमारो, उद्या मी जाईल. म्हणजे सेड म्हणजे त्याने सांगितलंय. इट इज ट्रू, कसं आहे? हे ट्रू आहे. नंतर आय टोल्ड हिम दॅट आय विल गो
विथ हिम. बघा हा पण तसंच आलाय. टेलचा भूतकाळ, टेलचा पास्ट टेन्स टोल्ड आलाय. मग मी त्याला सांगतो, काय सांगतो? मी त्याच्या बरोबर जाणार आहे. त्याच्या बरोबर, हे बघा हिम, त्याच्या बरोबर जाणार आहे. कोण जाणार आहे? मी. म्हणजे फ्युचर टेन्स आला की नाही, म्हणजे मी सांगितलंय त्याला की आय टोल्ड हिम, मी त्याला सांगितलं. काय सांगितलं? की दॅट आय विल गो विथ हिम, त्याच्याबरोबर मी जाणार आहे. म्हणजे टोल्ड आलं. हे बरोबर आहे, म्हणजे काय आहे? ट्रू आहे. आता इथं बघ, सी सेड टू मी आय हॅव नॉट इटन. सी सेड टू मी आय हॅव नॉट इटन. म्हणजे तिने सांगितलं की काय? मी खाल्ले नाही. मी खाल्लंच नाही. इटन म्हणजे इट म्हणजे खाणे. इट म्हणजे काय? खाणे. इटन म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. मग सी सेड टू मी, ती मला म्हटली की मी खाल्ले नाही. आय हॅव नॉट इटन म्हणजे हा कोणता झाला? पास्ट परफेक्ट टेन्स झाला मित्र. मग हे ट्रू आहे का फॉल्स आहे? हे पण ट्रू आहे, पास्ट परफेक्ट टेन्स आहे की नाही? असं तुम्हाला करता आलं पाहिजे. आता ही बघा, ही डझंट क्रियापदाचं तिसरं रूप आहे म्हणून डज आलंय, परंतु नकारात्मक आहे. ही डझंट, डज आहे म्हणून टेल्स लाईज. आता डज आलं इथं, मग क्रियापदाला त्यांनी येस लावलाय. हे बरोबर आहे का चूक आहे? ही डझंट टेल लाईज, टेल पाहिजे होतं, येस लावलाय. हे चूक आहे म्हणून हे फॉल्स आहे मित्र. म्हणजे टेल पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? टेल, कारण तर डज आहे. पुढचे, ही टोल्ड मी, त्याने मला सांगितलं काय? की स्टडी हार्ड. काय करा? अभ्यास करा चांगल्या प्रकारे. ही टोल्ड मी टू स्टडी हार्ड. अभ्यास करा चांगला. मग हे ट्रू आहे का फॉल्स आहे? हे तुम्ही HW मध्ये लिहायचं आहे. ही टोल्ड मी टू स्टडी हार्ड. ही टेल मी येईल का? ही टोल्ड मी. मग आता बघा तुम्ही ट्रू आहे का फॉल्स. नंतर आय डॅश दॅट आय विल ट्राय माय बेस्ट. मी माझ्यानुसार प्रयत्न करील. मी माझ्यानुसार चांगला प्रयत्न करील, नाही का? करील भविष्यकाळ. मग इथं से येईल का? सेड येईल का टोल्ड येईल? काय येईल? टोल्ड नाही येणार. आय टोल्ड दॅट नाही येणार, कारण त्याला टोल्ड असं नाही येणार. ही आय सेड, काय येईल? सेड, SAID, सेड. काय येईल? सेड. काय? आय सेड दॅट, काय सांगितलं? आय विल ट्राय माय बेस्ट. मी माझ्यानुसार चांगला प्रयत्न करील, नाही का? चांगला प्रयत्न करील. आता हे जे आहे इंग्लिश स्पीकिंगचं, अनसीन पॅसेजचं, याच्यामध्ये बरंचसं आहे तुम्हाला शिकायला मिळेल. शिवाय वाक्य करायला मिळेल. शिवाय कोणता काळ आहे हे पण तुम्हाला समजेल. प्रेझेंट टेन्स आहे का, पास्ट टेन्स आहे का, फ्युचर टेन्स आहे, आणि चूक आहे का बरोबर हे पण समजेल. तुम्ही लाईक करायचं, सबस्क्राईब करा अननोन असेल तर, आणि शेअर करा मित्र. हो, चला.